ओके. आता आपण याच्या अगोदर जसं मी बोललो, आपण प्लान कॉन्फिगरेशन पाहिले, मास्टर डेटा पाहिला. आता आपल्याला काय आहे की वर्कशॉप आपल्या म्हणजे आपल्या प्लांटमध्ये आपल्याला काहीतरी बनवायचं म्हटल्यानंतर मग ते दॅट कुड बी सेमी फिनिश मटेरियल असतील, आणि याच्यासाठी आपल्याला जे वापरायचे ते रॉ मटेरियल वगैरे वापरायचे, राईट. तर आता हम्म. सुरुवातीला मी तुम्हाला एक सिनारिओ घेतो की ज्याच्यामध्ये आपलं पोस्टिंग वगैरे सगळं पॉसिबल होईल, आणि त्या पद्धतीने आपण मग सिनारिओ पाहूया. आता जर तुम्ही पाहिलं, आता आपण जे शॉप फ्लोर ऍक्टिव्हिटी ज्या चालतात, की म्हणजे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी चालतात, एखादी गोष्ट आपण मॅन्युफॅक्चर वगैरे करतो, एखादं केमिकल असेल, एखादं फिनिश मटेरियल असेल जे आपण बनवतो, त्याच्यासाठी जे काही रॉ मटेरियल वगैरे यूज करून आपण जे बनवतो, ते सगळं आता आपल्याला ह्या एका पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. त्याला आपण म्हणतो प्रोडक्शन ऑर्डर. प्रोडक्शन ऑर्डर म्हणजे आपल्याला असं दिलेलं एक टास्क, जे टास्क आपल्याला एक त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर क्वांटिटी असतात, एक मटेरियल असतं, ते फिनिश मटेरियल असतं किंवा सेमी फिनिश मटेरियल असतं. आपल्याला टार्गेट असतं की ते क्वांटिटी आपल्याला फिनिश प्रोडक्टच्या बनवायच्या आहेत, आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही मास्टर डेटा आहे, मास्टर डेटा इन द सेन्स बिल ऑफ मटेरियल असेल किंवा राउटिंग वगैरे असेल, त्या सगळ्यांचा यूज करून तुम्हाला बनवायचं आहे. आता जसं की हे माझं फिनिश मटेरियल आहे, त्या फिनिश मटेरियलमध्ये हे बिल ऑफ मटेरियल हा जो नंबर आहे, हिडर लेवलचा नंबर, हा नंबर कॉपी झालेला आहे. ओके. पण तुम्ही इथे अजून वरती जर पाहिलं मास्टर डेटा टॅबमध्ये, तर इथे ग्रुप आहे. तुम्हाला ग्रुप आठवत असेल तर आपण राउटिंगमध्ये ज्या काही राउटिंग मध्ये. प्रोसेस वगैरे आहेत त्या सगळ्या आपण मटेरियलसाठी बनवलेलं. तर हे जे राउटिंग डेटा जो असतो तो हा फिनिश मटेरियलसाठी असतो. आपण हे व्हॅलिडेट पण करून पाहूया. राउटिंग असतं ज्यावेळी प्रोडक्शन ऑर्डर वगैरे क्रिएट होते, किंवा आपण ज्यावेळेला हम्म. प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो इन द सेन्स व्हॉट, की काही ट्रान्झॅक्शन्स वगैरे राहतात, राईट. हम्म. आता 2 मिनिटं, मी नवीन एक स्क्रीन ओपन घेतो आणि त्याच्यामध्ये आपण बनवूया. ओके. प्रोडक्शन ऑर्डर क्रिएटचा जो टी कोड आहे तो CO01 आहे. ओके. हम्म. आपल्याला याच्यातून पण जाता येतं. कुठून? 2 मिनिटं, मला हे घालवू द्या आधी. हाईड फ्लोटिंग. मला वाटतं शेअरिंग बंद झालं का? नाही नाही, सुरू आहे. ठीक आहे. जो CO01चा जो आहे रूट, तो आपल्याला इथून पण जाता येतं. आपल्याला हा जो SAP मेन्यू पाहत आहे तिथून पण जाता येतं. प्रोडक्शनमध्ये हम्म. यायचं. प्रोडक्शनमध्ये आल्यानंतर आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पाहिजे, मास्टर डेटामध्ये आपण सगळं पाहिलं आहे. देन आपण शॉप फ्लोअर कंट्रोलमध्ये वगैरे पाहणार आहोत आपण, की याच्यामध्ये ऑर्डर. हम्म. ओके. हम्म. ऑर्डर क्रिएटमध्ये गेलं की CO01 विथ मटेरियल. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहूया, पण सुरुवात आपली CO01 ने करूया. कशामध्ये आलो आपण? लॉजिस्टिक्स मध्ये गेलो. प्रोडक्शनमध्ये आलो. प्रोडक्शनमध्ये आल्यानंतर आपण शॉप फ्लोर कंट्रोल, त्याच्यामध्ये ऑर्डर, आणि ऑर्डरमध्ये कुठलं क्रिएटला आलो, कारण आपल्याला प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करायची आहे. ओके. आय एम जस्ट ओपनिंग दिस CO01 ट्रान्झॅक्शन. हे सेम आहे, म्हणजे तुम्ही इथं ओपन जरी करून घेतलं काय तरी सेम आहे. आता मी काय करणार आहे, ह्या स्क्रीनवरती SAP स्क्रीनवरती आपल्याला काही इनपुट पॅरामीटर द्यायचे असतात. त्याच्यामध्ये मटेरियल आहे, नंतर प्रोडक्शन प्लांट आहे. प्रोडक्शन प्लांट आणि प्लॅनिंग प्लांट वन अँड द सेम. आपण ह्या दोघीपैकी आयदर एक कोणतं देऊ शकतो. ऑर्डर टाईप. आता ऑर्डर टाईप हा असा आहे की शॉप फ्लोअरमध्ये काही ऍक्टिव्हिटी चालतात. दॅट कुड बी फॅब्रिकेशन, दॅट कुड बी क्लिनिंग ऍक्टिव्हिटी, दॅट कुड बी नो तुमच्या आता ह्याच्यामध्ये जर प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये जर बोलायचं झालं, तर मे बी मिक्सिंग काहीतरी असेल, असेंब्ली वगैरे होत असेल, बॉटलिंग वगैरे काहीतरी होत असेल, पॅकेजिंग वगैरे काही होत असेल, एक नाही का, की बाबा एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये पॅकिंगच्या ऍक्टिव्हिटी पूर्णपणे चालतात, की त्यांना तिथे मटेरियल वगैरे आणून दिलेले आहेत आणि त्यांना ते पॅकेजिंग करायचं आहे, किंवा मग एखादं सोल्युशन असेल, एखादं आपण काय म्हणू त्याला, एखादं केमिकल आपल्याला बनवायचं आहे, बनवताना मग त्याची काही प्रोसेस वगैरे असेल, तर मग त्याच्या ऑर्डर असतात. आता एक कधी कधी काय राहतं, आपल्याला जे काही आपण शॉप फ्लोअरमध्ये ज्या गोष्टी बनवत असतो, डिसमेंटलिंग करत असेल म्हणा, असेंब्ली करत असेल म्हणा, काही रिवर्क वगैरे करत असेल म्हणा, हे ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत किंवा ह्या प्रोसेस आहेत, त्या प्रोसेस SAP मध्ये मॅप केलेल्या आहेत. कारण असेंब्ली कुड बी डिफरंट दॅन डिसअसेंब्ली. ओके. मिक्सिंग और पॅकेजिंग कुड बी डिफरंट दॅन इच अदर. ओके. आपल्याला SAP मध्ये हे डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी तुमच्या शॉप फ्लोअरमध्ये करत आहात. वेदर इट कुड बी द असेंब्ली, इट कुड बी द फॅब्रिकेशन ऍक्टिव्हिटी, इट कुड बी द इलेक्ट्रिकल असेंब्ली. अशा ज्या काही गोष्टी असतात त्या SAP मध्ये आपल्याला सेपरेट कराव्या लागतात, आणि ते आपण ऑर्डर टाईपने करतो, की मे बी एखाद्या प्लांटमध्ये 2 ऍक्टिव्हिटी चालतात. एक फॅब्रिकेशन ऍक्टिव्हिटी असते आणि दुसरीकडे असेंब्ली ऍक्टिव्हिटी असते, किंवा पेंटिंगची पण
एक ऍक्टिव्हिटी चालते. मग त्या केसमध्ये जनरली 3 ऑर्डर टाईप असू शकतात. फॅब्रिकेशन ऑर्डर टाईप एक असेल, असेंब्ली ऑर्डर टाईप एक असेल आणि सेमी आपलं पेंटिंगची एक ऑर्डर टाईप असेल. ओके. आता आपण इथे धरून चालू आहे की स्टँडर्ड एसएपी मध्ये ज्या काही त्यांनी वापरलेले ऑर्डर टाईप आहेत ते आपण यूज करूया. तर आता आपल्या ह्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की मी जे मटेरियल घेतलेलं आहे ते हे मटेरियल आहे डीएलपी. आपण आपलं सुद्धा फिनिश मटेरियल यूज करू शकतो, पण याच्यामध्ये तुम्हाला फ्लो की ज्याच्यामध्ये कुठला इश्यू वगैरे येत नाही अशी एक ऑर्डर आहे. मी हे मटेरियल कॉपी केलं. मटेरियल कॉपी केल्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या स्क्रीनला आलो. इथे आपल्या CO01च्या मटेरियल टाकलं इथे. प्रोडक्शन प्लांट आहे माझा 1000. ओके. आणि ऑर्डर टाइप आहे माझा PP01 ही ऑर्डर टाइप आहे. ओके. आता द मोमेंट आय एंटर्ड मटेरियल प्लांट अँड ऑर्डर टाइप हिअर अँड द मोमेंट आय क्लिक ऑन एंटर्ड सिस्टीम काय करते मटेरियल मला एक डाऊट होता, हे जे ऑर्डर टाइप आहे तर ही आपण आपल्या मटेरियलला असाइन करावं लागते का? मटेरियलला नाही असाइन करावं लागत. हे कुठे असाइन करायचं मी बोलतो. आपल्याला हे मटेरियलमध्ये नाही तर प्रोडक्शन शेड्युलिंग व्ह्यू जो असतो वर्क शेड्युलिंग व्ह्यू त्याच्यामध्ये हा हा ऑर्डर टाइप असाइन असतो. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ते मी सांगतो तुम्हाला. किंवा आपल्याला हा. हो, हो. तुम्ही आता फक्त जस्ट एक प्रोसेसवरती लक्ष द्या. इथे काय झालंय, इथे मटेरियल DLP016 कॅन नॉट बी प्रोड्युस्ड इन हाऊस. याचं मला वाटतंय मटेरियल टाइप किंवा काहीतरी चेंज केलेलं आहे. आता हे जनरली करतात भरपूर जण. आपण एकदा पाहूया मटेरियल मास्टर काय आहे. MM02 मध्ये गेलो. कंट्रोल व्ही माझं हे मटेरियल. ओके. एंटर्ड म्हणालो आणि मला सिस्टीम विचारतोय कोणता व्ह्यू, तर मी प्लांट स्पेसिफिक व्ह्यू घेतले आणि इथे मी प्लांट 1000 टाकतोय. ओके. प्लांट 1000 टाकला. स्टोरेज लोकेशन द्यायची गरज नाहीये. एंटर केलं. एंटर केल्यानंतर आता इथे पहा, आता हे परचेसिंग ग्रुप, आता हे ऍक्च्युली यांनी काय केलंय ह्याला एफ करून टाकलंय. म्हणजे आपण काय म्हणू त्याला, आता मला इथे परचेसिंग व्ह्यू द्या कारण मला सिस्टीम पुढे जाऊ देणार नाही. परचेसिंग व्ह्यू. ओके. आता इथे प्रोक्युरमेंट टाईप काय केलं ह्या लोकांनी एक्स केलेला म्हणजे दोन्ही प्रकारे बनवू शकतो. तर ह्या केसमध्ये मी ई ठेवतो. ओके. आपल्याला प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करण्यासाठी. आता फिलिंग द रिक्वायर्ड एंट्रीज प्लांट डिलिव्हरी टाइमची गरज आहे का, एक आहे धरून चालूया. ओके. आणि सेव्ह करूया. द फील्ड डिव्हिजन इज डिफाइंड एज अ रिक्वायर्ड फील्ड. इट डज नॉट कंटेन एनी एंट्री. फील्ड डिव्हिजन कुठे आली, फील्ड डिव्हिजन 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 कुठले आले, बेसिक डेटा वन मध्ये आहे का. ओके. काय काय व्हॅल्यू याच्यातलं चेंज केलेत ना मे बी मटेरियल वगैरे हे करताना. आता हे मटेरियल कुठलं आहे त्याच्या प्रकारे देऊया. विल्यम्स चिल सीझनिंग, लेट से फूडवाला देऊया. ओके. हे मी टाकत गेलो. MRP4 हा जो वर्क शेड्युलिंग व्ह्यू आहे ना, तर ह्याच्यामध्ये हम्म. मी पाहिलं तर इथे प्रोडक्शन शेड्युलिंग प्रोफाईल द्यावा लागतो. आता तो हम्म. ठीक आहे. आता मी हे फक्त पार करून ठेवा क्वेश्चन. हा मी तुम्हाला सांगतो कसं हे करायचं ते. पण आता जस्ट एक फक्त सायकल समजून घ्या. ठीक आहे. मी हे सेव्ह केलं. आता सेव्ह केल्यानंतर मी आता ऑर्डर क्रिएट करून बघतो की सिस्टीम मला अलाउ करतात. ते का करत नव्हतं त्याचा प्रोक्युरमेंट टाईप हा दोन्ही ठेवलेला आपण त्याच्यामुळे. ओके. हे हम्म. माझं मटेरियल आहे आणि हा माझा प्रोडक्शन प्लांट आहे आणि ऑर्डर टाईप PP01 आहे. कॅन नॉट बी प्रोड्यूस इन हाऊस. आता काय झालं याचं, 1000 तर टाकलेलं आहे. एंटर अ मटेरियल विथ मटेरियल टाइप दॅट अलाउज इन हाऊस प्रोडक्शन. यू हॅव ट्राईड अ प्रोडक्शन ऑर्डर हाऊएवर द मटेरियल टाइप फॉर दिस मटेरियल डज नॉट अलाउ. ओके. मटेरियल टाइप चेंज केला काय याचा, मटेरियल टाइप कोणता एकदा बघू द्या मला. पण MM03 MRP मटेरियल टाइप आपण ऍक्च्युली चेंज नाही करू शकत, पण ठीक आहे बघूया काय केलं ह्यांनी, किंवा मग मे बी चेंज नंतर झाला असेल. ओके. फर्ट आहे इंडस्ट्री सेक्टर. फर्ट आहे, फर्टला व्हायला हवं ना. नो डिलिशन फ्लॅग डिव्हिजन समय व्हायला हवं /CO01 मटेरियल DLP016 हेच आहे. ह्याची कशी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट झाली. PP01 आहे, प्लांट 1000 आहे, मटेरियल
सेम आहे. मटेरियल कॅन नॉट बी, एकदा मटेरियल मास्टर परत बघूया. MM02 बेसिक डेटा 1, बेसिक डेटा 2, MRP1, MRP2, MRP3, MRP4 वर्क शेड्यूलिंग व्ह्यू पण घेऊया. ठीक आहे. प्लांट आहे 1000. ओके. बेस युनिट ऑफ मेजरमेंट. ठीक आहे. MRP1 मध्ये PD आहे, LP बेस युनिट ऑफ मेजरमेंट, MRP ग्रुप आहे. ठीक आहे. ही आहे बॅकफ्लॅश पण टाकलंय, प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन टाकलंय, अवेलेबिलिटी चेक पण आहे, प्रोडक्शन वर्जन लागेलच म्हणा, सिलेक्शन मेथड, वर्क शेड्यूलिंग व्ह्यू, बेस युनिट ऑफ मेजरमेंट हे काय 40. 40 रिलीज आहे. प्लांट मटेरियल स्टेटस हे काढून टाकतो. मग आपण दुसरं मटेरियल मध्ये काही इश्यू आहे शेवटचं टाकून. मटेरियल कॅन नॉट बी प्रोड्युस्ड इन हाऊस. ओके, ठीक आहे. मी दुसरं मटेरियल चेक करतो कोणतं आहे का. फॉर्ट बाईक हे बघूया. प्लांट 1000च आहे. मटेरियल फॉर्ट बाईक कॅन नॉट बी प्रोड्युस्ड इन हाऊस. नाही झालं 1000 प्लांट. ओके, ठीक आहे. त्या बाकीच्या मटेरियलचा काहीतरी इश्यू असावा, त्याच्यामुळे कदाचित प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट येणं झाले. पण आता जर समजा आपण हे मटेरियल जे घेतलेलं आहे, मी ते रेफरन्ससाठी मटेरियल घेतलं, सेम प्लांट आहे, प्रोडक्शन प्लांट 1000. आणि आता ज्यावेळी ह्या मटेरियलचा तुम्ही वाटलंच तर थोड्या वेळाने किंवा पॅरलल हे मटेरियल नोट डाऊन करताना परत तुम्ही याचा बिल ऑफ मटेरियल, मटेरियल मास्टर वगैरे सगळं पाहू शकता. आपण पण पाहूया. सुरुवातीला मी तुम्हाला हे करून दाखवतो, प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करून दाखवतो. त्यावेळी एंटर करतो त्यावेळी सिस्टम काय करतं, सिस्टम आपल्याला म्हणतं की सिस्टम टेल अस like what which I mean how many quantity that you want to produce for this material. This is a finished material or the semi finished material, and system is asking to enter the quantity that you want to produce. Let's say मला ह्याचे क्वांटिटी 2 प्रोड्यूस करायचे आहेत. ओके, मी 2 क्वांटिटीज एंटर केल्या आणि देन मला इथं एंड डेट. आता एंड डेट काय आहे, सिस्टम आता ह्याच्यामध्ये बॅकवर्ड आहे. बॅकवर्ड म्हटल्यानंतर शेड्युलिंग टाईप आहे बॅकवर्ड. याचा अर्थ काय की तुम्ही एंड डेट स्पेसिफाय करा, सिस्टीम बॅक कॅल्क्युलेशन करत स्टार्ट डेट आपोआप पकडते. ओके, तर मग आता हे आपोआप कशी पकडते काय पडते त्याला पण लॉजिक आहे, ते पण आपण हळूहळू शिकूया. आता ही महिना चालू आहे जून, आज 6 तारीख आहे. लेट्स से मी 6 तारीख पकडतोय. एंटर केल्यानंतर एंड तारीख ते काय करते, आजच्या दिवसाला पकडण्यात झाले म्हणून त्यांनी पुढची तारीख घेतली आणि स्टार्ट डेट त्यांनी 6 टाकली. आता जर मी इथे जर समजा 6च्या ऐवजी 10 जरी टाकली तरी सिस्टम ते पकडणार. लेट से मी 13 तारीख टाकली. मला 13 तारखेला हे पर्टिक्युलर मटेरियल स्टॉकमध्ये पाहिजे, त्यामुळे सिस्टम काय करतं त्याच्या याने डेट पकडतं. आता जनरली 2 मिनिटं मला हे सिस्टम कधी कधी सेव्ह करतो. 100 400 एंटर केलं. एंटर केल्यानंतर क्वांटिटी 2 टाकले मी, त्याच्यानंतर मी 13 तारीख टाकली. आणि जेव्हा मी एंटर करतो त्यावेळेस सिस्टम काय करते त्या पद्धतीने डेट्स वगैरे पकडते की 7 तारखेला सुरू करावं लागेल, तेव्हा कुठे 13 तारखेपर्यंत तुमचं मटेरियल कम्प्लीट होऊन जाईल. राईट, ज्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज वगैरे असेल त्यामुळे तसा डेट दिलाय, किंवा याच्यामध्ये मास्टर डेटा त्या पद्धतीने मेंटेन केला असेल त्याच्यामुळे डेट्स पडतात. ह्या डेट्स कशा कॅल्क्युलेट होतात काय करतात ते मी तुम्हाला सविस्तर सांगेन. आता फक्त हे लक्षात ठेवा की मटेरियल टाकल्यानंतर आपल्याला सिस्टमने विचारलं की क्वांटिटी स्पेसिफाय करा, त्याच्यानंतर डेट सेक्शनमध्ये आपल्याला एंड डेट स्पेसिफाय करायची राहते आणि त्याच्यानुसार सिस्टम बाय डिफॉल्ट स्टार्ट डेट घेते. स्टार्ट डेट घेण्यामागचं लॉजिक काय आहे, कारण इथे आपण शेड्युलिंग बॅकवर्ड पकडलेलं आहे. शेड्युलिंग इथं फॉरवर्ड पण असतं. फॉरवर्ड पकडल्यानंतर तुम्हाला फक्त स्टार्ट डेट द्यायची असते, सिस्टम त्याच्या हिशोबाने एंड डेट कॅल्क्युलेट करते.
Okay, let's stick with the we have selected as a scheduling type as a backward. Okay, the moment I entered this, आता सिस्टीम काय करते, हे मटेरियल अनालाइज करते की दिस इज द मटेरियल that user has selected on the selection screen and the quantity that user has entered is 2 quantity. आता जर मी इथं आहे आपलं ऑपरेशन ओव्हरव्ह्यू, इथं जे आहे हे पहिलं आहे की प्रोडक्शन ऑर्डर रिलीज करायला लागतं. रिलीज करायला लागतं याचा अर्थ काय, की माझ्याकडे पूर्ण मटेरियल वगैरे अवेलेबल आहेत आणि मी आता प्रोडक्शन ऑर्डर रिलीज करते की बाबा प्रोडक्शन ऑर्डर हम्म. सिस्टीम मध्ये बनवते. ओके, हम्म. हे आहे इथं शेड्यूल ऑर्डर. शेड्यूल ऑर्डर म्हटल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की याच्या डेट ऑर्डर क्रिएट केलेली आहे आणि तुम्हाला त्याच्या डेट्स वगैरे पुढे मागे करायच्या आहेत, त्यावेळी तुम्ही ह्या हम्म. शेड्यूल कीचा यूज करू शकता. हे कॅल्क्युलेटचा कॉस्ट ऑर्डर आहे. याची जी काही प्लांट कॉस्ट वगैरे राहते की बाबा हे मटेरियल बनवताना मला जसे मी लेबर आवर्स आहेत, मटेरियल्स वगैरे आहेत वापरलेले आहेत, त्याची जी काही प्राइस वगैरे आहे त्याचं प्राइसचं कॅल्क्युलेशन इथे कॉस्ट ऑर्डर मध्ये होतं. इथं आहे मटेरियल हम्म. अवेलेबिलिटी चेक, की मटेरियल अवेलेबिलिटी चेकचा अर्थ काय, की मी फिनिश प्रोडक्टच्या अगेन्स्ट प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो, त्यावेळी मी जी मटेरियल अवेलेबिलिटी चेक करतो, केल्यानंतर सिस्टीम एन्श्योर करते की याचं जे काही बॉम्ब कंपोनंट आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपण हे फिनिश मटेरियल आपण बनवायला चालू करू शकतो. कॅपॅसिटी चेक. हम्म. कॅपॅसिटी चेक याचा अर्थ कॅपॅसिटी इज नथिंग बट की हे जे मटेरियल आपल्याला ज्या वर्क सेंटरवरती बनवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला इनफ कॅपॅसिटी अवेलेबल आहे. इनफ कॅपॅसिटी अवेलेबल आहेत म्हणजे लेबर आहेत, त्यांना ते दुसरीकडे कुठे एंगेज नाहीये, त्यांना दुसरं काम नाहीये किंवा मे बी हे ऑर्डर कंप्लीट करण्या इतपत त्यांच्याकडे मॅन पॉवर वगैरे आहे त्या वर्क सेंटरवरती आणि ही ऑर्डर तिथे एक्झिक्यूट केली जाते. हे चेक करण्यासाठी आपण कॅपॅसिटी चेक वगैरे यूज करतो. पुढे आल्यानंतर इथे आहे की ऑपरेशन ओव्हरव्ह्यू, की हे मटेरियल आपण बनवताना जे काही या मटेरियलमध्ये आपण राउटिंग मेंटेन केलेले आहे त्या राउटिंगचे पूर्णपणे राउटिंग याच्यामध्ये कॉपी होतात. म्हणजे ज्यावेळी मी मटेरियल टाकतो, प्लांट टाकतो, पहिल्या इनिशियल स्क्रीनवरती ऑर्डर टाईप टाकतो, पुढच्या स्क्रीनमध्ये आल्यानंतर क्वांटिटी वगैरे टाकल्यानंतर सिस्टम काय करते, की ह्या मटेरियलचा जे काही मास्टर डेटा आहे तो पूल करते. प्रोडक्शन ऑर्डरच्या ह्या पूर्ण स्क्रीनमध्ये तो मास्टर डेटा पूल होतो. मास्टर डेटा पूल होतो याचा अर्थ काय, याचा बिल ऑफ मटेरियल आहे, ज्याचा बिल ऑफ मटेरियल आहे तसा सिस्टीम पूल करतं. याच्या ज्या राउटिंग वगैरे काय आहेत, ऑपरेशन काय आहेत का याचे स्पेसिफिक, कोणत्या वर्क सेंटरवरती बनवायचं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण जी राउटिंगमध्ये मेंटेन केलेली जाते, ही सगळी इन्फॉर्मेशन त्या प्रोडक्शन ऑर्डरच्या स्क्रीनमध्ये पूल होते. आता हे पूल होते म्हटल्यानंतर याचा अर्थ काय, की तुम्ही तर ऑपरेशन ओव्हरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसणार इथे की बाबा एवढे एवढे ऑपरेशन आहेत, की बाबा मटेरियल हे पहिलं एक ऑपरेशन आहे, देन हे दुसरं ऑपरेशन एक आहे, तिसरं ऑपरेशन आहे, चौथं ऑपरेशन आहे. आता ह्याचं मिनिंग काय आहे ते मे बी आपण त्याच्यावरती नको जायला, पण जस्ट समजून घ्या की आता बायसिकल असेंब्ली आहे म्हटल्यानंतर मे बी हे असेंब्ली असेल, पेंटिंग असेल, हे काही असेल नाही का, हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील आणि ह्या पूर्णपणे ऍक्टिव्हिटी आहे अशा मास्टर डेटामधून कॉल झाल्या. याचा मास्टर डेटा कोणता, तर राउटिंग. आणि याच्यामध्ये जर तुम्ही हम्म. पाहिलं तर हे 1410 हे वर्क सेंटर आहे. ओके, हा हम्म. एक आपला मास्टर डेटा आहे आणि हे जे ऑपरेशन आहेत 10, 20, 30, 40 हे सगळे काय म्हणू आपण त्याला, कॉपी झालेले आहेत त्या प्रोडक्शन ऑर्डर मध्ये. ही जी पूर्णपणे स्क्रीन जी आहे ती प्रोडक्शन ऑर्डरची स्क्रीन आहे, हे लक्षात घ्या. हम्म. हा, ही जी स्क्रीन आहे ती पूर्ण टोटल प्रोडक्शन ऑर्डरची स्क्रीन आहे, राईट. त्याच्यामध्ये ऑपरेशन आले, त्याच्यामध्ये वर्क सेंटर वगैरे कॉपी झालं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या. आता जर तुम्ही वन स्टेप बॅक जर आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की मास्टर डेटामध्ये जो काही डेटा आपला कॉपी झालेला आहे हा ग्रुप आहे, राईट. हा आहे राउटिंग. आता जर आपण ह्या मटेरियलची राउटिंग जर चेक केली CA03 मध्ये, प्लांट आहे आपला 1000 आणि मटेरियल टाकल्यानंतर तुम्हाला हेडरमध्ये हे मटेरियल दिसेल पूर्ण, म्हणजे हेडरमध्ये हा ग्रुप नंबर दिसेल. ओके, तो कधीपासून व्हॅलिड आहे, तर 9/11/1994 पासून तो व्हॅलिड आहे. मे बी तेव्हा बनवली असेल ती, आपण असं धरून चालूया. ओके, ते झालं. त्याच्यानंतर हा बिल ऑफ मटेरियल आहे. बिल ऑफ मटेरियलचा हा जो नंबर आहे तो कुठला आहे, की ज्यावेळी हे मटेरियल मी बनवलं, मटेरियल बनवल्यानंतर हेडर लेवलला जो नंबर जो सेम होतो तो नंबर हा 18 आहे, की ज्याच्यामध्ये बघा हम्म. अल्टरनेटिव्ह बॉम्ब 1 आहे, बॉम्ब स्टेटस 1 आहे, नाही का, व्हॅलिड फ्रॉम डेट हे पूर्णपणे आहे, बॉम्ब युनिट ऑफ मेजरमेंट हा पूर्ण डेटा ह्या मटेरियलच्या बिल ऑफ मटेरियल मधून इथे कॉपी झाला. त्याचे जे काही इनिशियल्स वगैरे आहेत. आता तुमच्याकडे हा नंबर असल्यानंतर तुम्हाला कळतं की कोणते कंपोनंट वगैरे सिस्टमला ते कळतं. सिस्टम त्या डेटाबेस मधून याचे बॉम्ब कंपोनंट जे काही आहेत ते ते उचलतं आणि ह्या प्रोडक्शन ऑर्डरच्या ह्या पर्टिक्युलर स्क्रीनमध्ये ते नेऊन टाकतं. ओके, आता हे आलं लक्षात तुमच्या, हा जो डेटा कसा आला याच्यामध्ये. आता जर तुम्ही जनरल टॅबमध्ये गेला तर जनरल टॅब टेल्स यू अबाउट द डेट्स लाईक द क्वांटिटी दॅट यू वॉन्ट टू प्रोड्यूस. देन आता हा जो डेटा आहे फ्लोट, तुम्हाला जर आठवलं असेल
तर आपल्याला जे शेड्यूल मार्जिन की मध्ये आपल्याला फ्लोट वगैरे जे होतं मटेरियल मास्टरमध्ये आपण शेड्यूल मार्जिन की वगैरे हा प्रकार होता. नाही का शेड्यूल मार्जिन की आठवत असेल तुम्हाला. तुम्हाला वाटतं MRP 1 ते MRP 4 या कुठल्या तरी टॅबमध्ये हं. हे शेड्यूल मार्जिन की आहे. तर या शेड्यूल मार्जिन हां. की मध्ये हे जे ठेवलेले डेट आहेत फ्लोट बिफोर प्रोडक्शन, फ्लोट आफ्टर प्रोडक्शन, रिलीज पिरियड जो काय आहे त्याच्यामुळे सिस्टमने काय केलेलं आहे की एवढा एवढा डिफरन्स घेतलेला आहे की कधी स्टार्ट करायचं आणि कधी ते चालू हं. करायचं वगैरे नाही का. हा जो आहे हं, हा हं. हे जे डेट कॅल्क्युलेशनच्या मागे जे लॉजिक राहतं ते आपल्याला या फ्लोट मधून येतं. हे लक्षात घ्या. हं. हे मी तुम्हाला एक प्रॉपर ह्याने एक्सप्लेन करतो. आता जस्ट फक्त ओव्हरव्ह्यू समजून देतोय. कुठल्या-कुठल्या ह्याचा हं. काय आहे. आता शेड्यूल्ड आहे. शेड्यूल म्हणल्यानंतर सिस्टम काय करते, की सिस्टमचं म्हणणं आहे, की कारण हे 2च क्वांटिटी याच्यामध्ये जास्त काही ऑपरेशन्स नाहीयेत आणि मी हे या टाईमला जर सुरू केलं 20 म्हणजे 8 वाजून 17 मिनिटांनी जरी सुरू केलं, तर सेम डेटला माझी ही ऑर्डर जी आहे ती 22 म्हणजे 22 वाजता म्हणजे 10 वाजता कंप्लीट होते. राइट? तर हे सगळं आहे. हां. आणि मग ह्याच्यानंतर कन्फर्म. ज्यावेळी तुम्ही हे ऑपरेशन प्रोडक्शन ऑर्डर ज्यावेळी कन्फर्म कराल, कन्फर्म केल्यानंतर तो जो काही टाईम असेल ते सगळं इथे अपडेट होतं. आता राइट, आता माझा इथे ऑर्डर नंबर काय अपडेट झालेला आहे काय तर नाही. कारण मी फक्त मटेरियल टाकल्यानंतर हा सगळा मास्टर डेटा ह्याच्यामध्ये आला. द मोमेंट आय गो फॉर सेव्ह तिथं सिस्टम काय करते आपल्याला खाली येते हे देते. आता मी ज्यावेळी म्हणू की डू यू वॉन्ट टू स्टिल सेव्ह? येस. मी सेव्ह म्हणतो. तर सिस्टम बॅकएंडला काय करते ही ऑर्डर तयार करते. 60006153 ओके. आता मला ही हं, ऑर्डरला हं. जायचं आहे, तर मी काय करणार सरळ इथे जाणार ऑर्डर आणि चेंज मोडमध्ये जाणार. सिस्टम जो बाय डिफॉल्ट लेटेस्ट जो कुठला ऑर्डर असेल तो पिक करून घेते. तर ही हं. ऑर्डर आहे माझी. तर अगोदर तुम्ही पाहिलं असेल की इथं जरा वेगळाच नंबर यायचे. ज्यावेळी मी सेव्ह करायला हं. गेलो, त्यावेळी सिस्टम काय करते ह्या पर्टिक्युलर प्रोडक्शन ऑर्डरला एक नंबर देऊन टाकते. हं. हं. 60006153 हा नंबर ह्याला आला. राइट? मग आता ह्याच्यामध्ये सगळ्या डेट्स वगैरे पूर्णपणे अपडेट झालेत. मास्टर डेटामध्ये आपलं बिल ऑफ मटेरियल आलंय. आता जनरल डेटा टॅबमध्ये हे सगळी इन्फॉर्मेशन आली. असाइनमेंट टॅबमध्ये बघा, आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती मटेरियल मास्टरमधूनच कॉपी होते. जसं की ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं MRP कंट्रोलर आपल्याला हे जो 101 जो आहे, तो ह्या पर्टिक्युलर मटेरियलच्या मटेरियल मास्टरमधला MRP आहे. त्यामुळे ह्या हं. प्रोडक्शन ऑर्डरच्या स्क्रीनवरती ज्या काही टॅब आहेत, त्याला आपण टॅब म्हणतो. जनरल टॅब, असाइनमेंट टॅब, गुड्स रिसिप्ट टॅब. हे टॅब्युलर आहेत ना, हं. त्याच्यामुळे टॅब म्हणतो. त्यामुळे ही जी काही इन्फॉर्मेशन वगैरे फ्लोट होते, ती इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी ही मटेरियल मास्टरमधूनच येते. आता जर इथे तुम्ही पाहिलं की प्रोडक्शन प्लांट मी सिलेक्शन स्क्रीनवरती ते दिलेलं आहे 1000 ओके. हे जे इन्फॉर्मेशन आहे त्या सगळ्या मग कॉस्ट रिलेटेड वगैरे आहे. ते रिझर्वेशन काय आहे ते आपण परत पाहूया. आता जस्ट फक्त एक समजून घ्या. ओके. परत गुड्स रिसिप्टमध्ये आल्यानंतर ह्याचं हे काय म्हणते सिस्टम, की ज्यावेळी हे मटेरियल माझं गुड्स रिसिप्ट करायची वेळ येईल, त्यावेळी या फिनिश प्रॉडक्टचा जो स्टॉक आहे, तो ह्या स्टोरेज लोकेशनला जमा होईल. लक्षात आलंय? ओके. आणि स्टॉक हं. टाइप काय आहे? गुड्स रिसिप्टसाठी ज्यावेळी स्टॉक टाइप होईल तो अनरिस्ट्रिक्टेड असेल. म्हणजे तो कुणी पण वापरू शकतं. इथे जर तुम्ही बाकीचे जर हं. पाहिलं तर मग बनवल्यानंतर बाबा ते क्वालिटीला ऑफर करा. देन ब्लॉक्ड स्टॉक आहे. तो कोणीच यूज करू शकत नाही. त्याला काहीतरी क्वालिटी इश्यू आहे. त्यामुळे सिस्टम कुणी तो वापरायला वगैरे येऊ नये असं. पण जनरली हं, हा हं. अनरिस्ट्रिक्टेड असतो. गुड्स रिसिप्ट नंतर हा अनरिस्ट्रिक्टेड स्टॉक असतो. ओके. स्टोरेज लोकेशन जसं मी बोललो की 0001 आहे. आता कंट्रोल टॅबमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या FICO रिलेटेड राहतं. हे जे काही हे आहेत, हे जे काही फील्ड्स वगैरे आहेत, ह्या सगळ्या कॉन्फिगरेशन रिलेटेड आहेत. तुम्ही मगाशी मला जो प्रश्न विचारला ना, की ऑर्डर हं. टाइप वगैरे आपल्याला कॉन्फिगर करावं लागतात का? किंवा ऑर्डर टाइप मेंटेन करावं लागतात का? तर ह्या ऑर्डर टाइप आपण कॉन्फिग करतो. ते कॉन्फिगचं एक सेपरेट सेशन मी घेतो. त्यावेळी तुम्हाला कळेल. फक्त आता लक्षात ठेवा, की ह्या फायनान्स रिलेटेड ज्या काही सेटिंग्ज आहेत, त्या सेटिंग्ज आलेल्या आहेत तर ह्याच्यातूनच. कशातून? मटेरियल मास्टरमधूनच आलेल्या आहेत. FICO कन्सल्टंट वगैरे मेंटेन करतात. जसं की ओव्हरहेड की असेल, व्हेरियन्स की वगैरे असेल, हे सगळ्या कॉस्टिंग म्हणजे अकाउंटिंग 1 असेल, अकाउंटिंग 2 असेल, कॉस्टिंग 1, कॉस्टिंग 2 या पर्टिक्युलर शीटमधून ह्या मटेरियल मास्टरमधून तर येतातच आणि काही या ऑर्डर टाइपच्या कॉन्फिगरेशन्स मधून सुद्धा पिक होतात. राइट? मी ज्यावेळी हं. PP01 ही ऑर्डर टाइप निवडली आहे, त्यावेळी बाय डिफॉल्ट सिस्टम काय करते, ह्या ज्या काही कॉस्टिंगच्या ज्या काही फील्ड्स त्याच्या मी कॉन्फिगरेशनमध्ये मेंटेन केलेल्या आहेत, त्या पूर्णपणे कॉपी करून घेते. राइट? हे झालं. हं. डेट्स एंड क्वांटिटीजमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर ह्या शेड्यूल डेट आहे, कधी चालू होणार आहे, ऑर्डर किती क्वांटिटीसाठी आहे, 2 क्वांटिटीसाठी आहे, किती क्वांटिटी डिलिव्हर झाल्यात. बाबा कधी-कधी काय होतं, की मला ह्या मी 10-15 क्वांटिटी दिलेल्या आहेत फिनिश प्रॉडक्टच्या, पण त्यापैकी माझ्याकडून 5 झालेल्या आहेत आणि मला अर्जन्सी असते किंवा मला ज्या त्या दिवसाचं रिपोर्टिंग करायचं राहतं. त्यावेळी मी काय करणार, पार्शियली ह्या मटेरियलचं गुड्स रिसिप्ट करणार आणि सिस्टमला सांगणार, की माझ्याकडे 5 पैकी जवळपास 5 ऑर्डरपैकी 2 क्वांटिटी माझ्याकडून तयार आहे. मग त्या केसमध्ये काय होतं, की ऑर्डर क्वांटिटी आपली 5 ची आहे, डिलिव्हर्ड क्वांटिटी 2 आहे लेट्स से.
ओके, म्हणजे सिस्टीमला ह्या गोष्टी इथे पूर्णपणे याचं अपडेशन वगैरे इथे राहतं. मास्टर डेटामध्ये मी काय सांगितलं की हा जो काही मटेरियलचा जो काही मास्टर डेटा आहे तो पूर्णपणे याच्यामध्ये कॉपी होतो. प्रोडक्शन व्हर्जन याच्यामध्ये मेंटेन केलेलं नाहीये. त्याच्यामुळे जर प्रोडक्शन व्हर्जन कधी येतं की ज्यावेळी या मटेरियलसाठी की राउटिंग 2 वेगळ्या प्रकारच्या राउटिंग वगैरे मेंटेन असतील, 2 वेगळ्या प्रकारचे बॉम्ब असतील आणि जर तुम्हाला त्या पद्धतीने जर समजा लेट्स से बाईक आहे, इलेक्ट्रॉनिक एक बाईक हम्म, आहे आणि दुसरी आहे नाही का आपली नॉर्मल बाईक आहे. मग आता ह्या दोनचा हम्म, बॉम्ब मला वेगळा मेंटेन करावा लागेल. जी इलेक्ट्रॉनिक बाईक आहे त्याच्यामध्ये मला कुठला तरी बॅटरी टाकावी लागेल आणि जी नॉर्मल बाईक आहे ती विदाऊट बॅटरी असेल. मग जर मला हम्म, इलेक्ट्रॉनिक बॅटरीचं जर प्रोडक्शन करायचं असेल तर मला प्रोडक्शन व्हर्जन हे त्या पद्धतीने निवडायला हवं. तुमच्या लक्षात आलं का? हम्म, की जेणेकरून हा, मग जो इलेक्ट्रॉनिक बाईकचा जो काही बॉम्ब कंपोनंट आहे त्याच्यामध्ये ती बॅटरी वगैरे कॉल होईल आणि मला ती बॅटरी वगैरे इलेक्ट्रॉनिक बाईकच्या केसमध्ये मला वापरता येईल. त्यासाठी आपल्याला प्रोडक्शन व्हर्जन लागतं. प्रोडक्शन व्हर्जन इज व्हॉट? प्रोडक्शन व्हर्जन इज नथिंग बट द सेट्स ऑफ द ऑपरेशन अँड दी बॉम्ब that is used for the assembly of the particular material. ओके, तुमच्या लक्षात आलं नाही मला काय म्हणायचंय? बाईक जर हम्म, 2 प्रकारच्या असतील, एक चार्जिंग वाली आहे, एक नॉर्मल वाली आहे. तर चार्जिंगच्या बाईकमध्ये मला बॅटरीची गरज आहे. त्यामुळं मी काय करणार, जो काही चार्जिंगच्या बाईकचा जो पार्ट कोड आहे किंवा सेम आहे आणि मला त्याचा बिल ऑफ मटेरियल मी मेंटेन केलेला आहे. राइट? अल्टरनेटिव्ह टू बॉम्ब वगैरे असेल नाही का? आपण ग्रुप काउंटर 2 वगैरे हम्म, म्हणतो. सॉरी अल्टरनेटिव्ह बॉम्बमध्ये जर आपण इथं पाहिलं 1, 2 वगैरे म्हणतो. जर तुम्ही मटेरियल जर सेम असेल आणि जर तुम्ही बॉम्ब वेगळे मेंटेन केले असतील तर अल्टरनेटिव्ह बॉम्ब वगैरे तुमचे वेगळे सिलेक्ट होतील आणि ते कशामुळे होतील तर तुमच्या ह्या सिलेक्शन ऑफ दी प्रोडक्शन व्हर्जनमुळे. आता प्रोडक्शन व्हर्जन कधी कधी ऑटोमॅटिक पण सिलेक्ट होते आणि कधी कधी मॅन्युअल पण सिलेक्ट होते. त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. हे लक्षात घ्या. हम्म, लॉंग टेक्स्टमध्ये जनरली तुम्हाला जर काही अपडेशन वगैरे द्यायचं असेल की बाबा तुम्ही स्वतः प्रोडक्शन प्लॅनर आहात आणि यू वॉन्ट टू कन्वे सम इन्फॉर्मेशन टू दी शॉप फ्लोर पीपल लाईक कीप अटेन्शन ओव्हर असेंबली प्रोसेस हँडल केअरफुल केअरफुली बॅटरी इन्स्टॉलेशन फॉर एक्झाम्पल. हा तुम्हाला मेसेज द्यायचा आहे राईट. तुम्ही हा मेसेज इथे लॉंग हम्म, टेक्स्ट वगैरे अपडेट करू शकता. आता हे केल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन टॅबमध्ये तुम्हाला दिसतं की ही ऑर्डर कुणी क्रिएट केली, कधी क्रिएट केली, त्याचा टाइम काय होता, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसतात. एसएपी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये विशेष काही असं नसतं, आपण इकडे जात पण नाही. ओके, ह्याच्या रिलेटेड आपल्याला काही देणं घेणं नसतं. मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन मी मेंटेन केलेली आहे ती इन्फॉर्मेशन माझी इथे ॲज इट इज मेंटेन होते राईट. मास्टर डेटा जो काही हम्म, आहे तो ऑटोमॅटिक राहतो. डेट्स क्वांटिटीज ऑटोमॅटिक राहतात. कंट्रोल रिलेटेड ऑर्डर रिलेटेड कॉन्फिगरेशन त्या ऑर्डर टाईप कॉन्फिगरेशन वरून पिक होतात. हे सगळं आहे. गुड्स रिसिप्ट रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन, ही इन्फॉर्मेशन मटेरियल मास्टरमधून ऑटोमॅटिक पिक होते. असाइनमेंट टॅबमध्ये पण जे काही प्लान स्पेसिफिक फील्ड्स वगैरे आहे असतील, एमआरपी कंट्रोलर असेल, हे असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथे पिक होतात. राईट. जनरल टॅबमध्ये तुम्हाला शेड्युलिंग कोणतं आहे, फ्लोट काय आहे, ह्याच्यावरून सगळ्या डेट्स वगैरे कॅल्क्युलेशनसाठी इथे अवेलेबल राहतात. हे लक्षात आलं तुमच्या काय झालंय म्हणजे सिस्टीम. कारण हे असे समजणं गरजेचं आहे कारण याच्या रिलेटेड सुद्धा इंटरव्ह्यूला क्वेश्चन्स राहतात की ज्यावेळी तुम्ही हम्म, सिलेक्शन स्क्रीनवरती मटेरियल आणि मटेरियल प्लांट ऑर्डर टाईप हे दिल्यानंतर पुढच्या स्क्रीनमध्ये आल्यानंतर सिस्टीम बॅकएंडला काय काय कॅल्क्युलेशन होतात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जे काही मटेरियल वगैरे असेल सिस्टीम काय करते त्याचा मास्टर डेटा वगैरे पूर्ण प्रोडक्शन ऑर्डरमध्ये कॉपी करते. प्रोडक्शन हम्म, ऑर्डरमध्ये कॉपी करते. आता जर तुम्ही जर हे पाहिलं मी हा 2 क्वांटिटीसाठी घेतलेला 2 क्वांटिटी घेतलेल्या आहेत. पण जर मी जर हम्म, समजा ह्या मी डिस्प्लेमध्ये जातो. ओके, डिस्प्ले मोडमध्ये गेल्यामुळे मला काही इथे अपडेट करता येणार नाही. आता मी जर अजून एक स्क्रीन जर ओपन केली आणि ह्या मटेरियलचा जो काही मास्टर डेटा आहे तो जर मी पाहायला घेतला. लेट्स से CS03 हा जो आहे आपण काय म्हणू बिल ऑफ मटेरियलचा आहे. ओके, हम्म, बिल ऑफ मटेरियलचा आहे म्हटल्यानंतर आता मी काय करणार इथे मला जो डेटा आहे तो मेंटेन करायचा आहे. आपलं मटेरियल आहे कोणतं हे वालं मटेरियल आहे 100.400. ओके, प्लांट आहे 1000 बॉम्ब युसेज आहे माझा 1 प्रोडक्शनसाठी. मी ज्यावेळी सिलेक्ट करतो त्यावेळी आपली ही जी क्वांटिटी आहे हे जर तुम्ही इथं पाहिलं असेल तर ही माझी बेस क्वांटिटी किती आहे 1 क्वांटिटी ऑफ दिस मटेरियल हे बनवण्यासाठी मला आयटम डेटा किती लागतो तर इथे लागतो एवढा की बाबा हे जे हम्म, पहिलं मटेरियल आहे हे मटेरियल मला एक क्वांटिटी लागतं, हे एक क्वांटिटी लागतं, एक क्वांटिटी वगैरे राईट. आणि ह्याचे हम्म, काही 2 क्वांटिटी आहेत. पण जर मी जर समजा याचा क्वांटिटी जर समजा 2 केली. आता 2 केली कुठं हम्म, दिसतंय मला की ह्या पर्टिक्युलर ह्या कंपोनंट्स ओव्हरव्ह्यू मध्ये.
जर तुम्ही जर आता पाहिलं, हा आता जर तुम्ही इथं पाहिलं, हे दोन वेगळी स्क्रीन आहे, मटेरियल बॉम्बची आहे. आपण मगाशी जे पाहिलं ना की CS03 मध्ये हम्म. मटेरियल टाकलं आणि ही माझी प्रोडक्शन ऑर्डरची स्क्रीन आहे. तुम्ही बघा मटेरियल हम्म. डाव्या बाजूला आणि हे उजव्या दोन्ही स्क्रीन दिसतात ना तुम्हाला? हो हो दिसतंय. ओके, तर कम्पॅरिझनसाठी आणलंय मी. तर हे जे आहे आपलं प्रोडक्शन ऑर्डर रिलेटेड आहे ही स्क्रीन, आणि ही आपली आहे बिल ऑफ मटेरियल रिलेटेड. जर तुम्ही इथं हम्म. पाहिलं 100-410 बिल ऑफ मटेरियल आपला मास्टर ट्रॅक किती सांगतो? एक क्वांटिटी आहे, एक क्वांटिटी आहे. ह्या सगळ्या क्वांटिटीला काय झालेलं आहे, सिस्टमने 2 मल्टिप्लाय केलं. का केलं? कारण आपली ही ऑर्डर आपल्याला जी बनवायची आहे ती किती क्वांटिटीसाठी आहे? तर 2. डुप्लिकेट मध्ये पण. बरोबर. त्यामुळे काय म्हणजे झालं, दोन. सिस्टमने डायरेक्ट हम्म. 2 मल्टिप्लाय केलं, की हे मटेरियल मला 2 हा. लागतील, हे 2 लागेल, शेवटचा आयटम जो आहे तो बेतरिक 6 क्वांटिटी लागतील. अशा पद्धतीने सिस्टमने पूर्णपणे ते हे केलं. आता जर या केसमध्ये जर एखाद्याचा जर असेंब्ली, एखाद्याचा जर समजा ह्या पहिल्या मटेरियलसाठी जर असेंब्ली असते अजून, म्हणजे इथे जो असेंब्लीचा टिक आहे जर असता, तर हे सगळे मटेरियल इथे आपोआप कॉल झाले असते. कारण इथं प्रोव्हिजन नाहीये तुम्हाला. तुमच्या लक्षात आलं का? की इथं प्रोव्हिजन हम्म. नाहीये की त्याचा बॉम्ब वगैरे मेंटेन करा. सिस्टम काय करते, ह्या सगळ्यांचे कंपोनंट जे आहेत, हे सगळे कंपोनंट वगैरे इन्क्लुडिंग देअर असेंब्ली पार्ट्स एज वेल, हे सगळं इथे खाली लिस्ट डाऊन करत जाते. मग त्याप्रमाणे हम्म. ह्यांचे लाईन आयटम वगैरे चेंज होत राहतात. हे लक्षात घ्या. आता काय आहे की सगळं हे अलबेल आहे, म्हणजे इकडं जसं क्वांटिटी आहे तसंच आहे, त्याच्यामुळे हे दोघांचे लाईन आयटम सेम आलेले आहेत. पण जर जर समजा हा. तुम्ही ह्याच्यातलं एखादा जर कोणता मटेरियल असेल 100-410, आता आपण मे बी ते पण एक्सरसाइज करून पाहूया की मे बी आपण ह्याचं अजून एक लेवलचा बिल ऑफ मटेरियल मेंटेन करूया. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या फिनिश प्रोडक्टच्या अगेन्स्ट प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट कराल, त्यावेळी याचा जो बिल ऑफ मटेरियल असेल, जो आपल्याला इथे असेंब्लीची टिक दिसेल, तो सुद्धा ह्या हम्म. प्रोडक्शन ऑर्डर मध्ये अपडेट. त्यामध्ये ऍड होईल. हा. एक्झॅक्टली. तुमच्या लक्षात आलंय? कारण आणि जर सपोज फॉल्ट मध्ये पण सेम आहे आणि सेमी फिनिश जो आपण याला असाइन केलेला आहे म्हणजे हम्म, एक्सप्लोडेड जो बॉम्ब हम्म, हम्म, त्याच्यामध्ये पण सेम मटेरियल आहे सेमी फिनिश बनवायला पण एखादे सेम मटेरियल यूज होते. तर हो ते आणि ती क्वांटिटी जॉईन होईल ना म्हणजे हो हो. तसं तसं हो नाही ना. होणार, तसं नाही होणार. 2 मिनिटं, 2 मिनिटं, तुम्ही बरोबर प्रश्न विचारला मला. मला 2 मिनिटं एक स्क्रीन ओपन करू द्या. किंवा मग त्या असेंब्ली टॅब मध्ये त्याची क्वांटिटी वेगळी दिसेल ना हो हो, म्हणजे सांगतो सेमी तुम्हाला, एवढी सांगतो. लागते ना. आलं लक्षात मला तुम्हाला काय म्हणायचंय. लेट से माझा हा जो आहे तो ए नावाचा जो प्रोडक्ट आहे, हा हम्म. माझा फिनिश प्रोडक्ट आहे. ओके, हम्म. फिनिश्ड आहे. बी हा नावाचा माझा आहे सेमी फिनिश्ड आहे. हा. ओके, आणि सी आहे, हा माझा रॉ मटेरियल आहे. हा. ओके, रॉ मटेरियल आहे. आणि ह्याच्यामध्ये ना सेमी फिनिश मटेरियल आणि फिनिश मटेरियल साठी माझा बॉम्ब मेंटेन आहे. राईट. आता हम्म. फक्त एक सिम्प्लिसिटीसाठी आपण असं म्हणूया की ए चा जो बॉम्ब कंपोनंट आहे त्याच्यामध्ये काय आहे, बी आणि सी हे 2 कंपोनंट आहेत. आणि बी चा जो हम्म. रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये धरून चला की ह्याचा आहे B1 आहे आणि B2 आहे, हे 2 मटेरियल आहेत. राईट. आता तुम्ही म्हणताय की आणि समजा B2 मध्ये जर समजा B2च्या खाली म्हणजे कधी इथे जर समजा सी पण असेल मटेरियल, म्हणजे ती मला पण म्हणायचंय असेल. काय, तर काय लागणार तुम्हाला ज्यावेळी तुम्ही आणि ए फिनिश साठी बनवताय, तर सिस्टीम काय करणार, हम्म. बी चा जो कम्प्लीट बॉम्ब आहे तो पण घेणार या हा. केस. राईट. हो. फिनिश प्रोडक्टचा माझा बॉम्ब काय आहे, बी आणि सी आहे. तर सिस्टीम काय हम्म. करणार, बी कंपोनंट साठी जे काही बी ह्या सेमी फिनिश मटेरियल साठी जे काही कंपोनंट लागलेले आहेत ते सुद्धा ते हा. इन्क्लूड करणार याच्यामध्ये. हा. हम्म. पण जर तुम्ही म्हणत बरोबर. असाल की बी हा आयटम जो आहे, आता मी ज्यावेळी बॉम्ब म्हणतो याचा अर्थ काय आहे की हा सुद्धा मटेरियल आपल्याला इन हाऊस बनवला जातोय, हे लक्षात घ्या. हो. जर हा हो. बाहेरून जरी आला असता तरी मला ह्याची कंपोनंटची काय देणं घेणं नाहीये, मला हा या असा उचलायचा आहे आणि ह्या ए मध्ये वापरायचा आहे. हा. पण जर मी म्हणत असेल वापरायचं. की बाबा ए साठी पण मला प्रोडक्शन ऑर्डर बनवायचे आणि बी साठी पण मला प्रोडक्शन ऑर्डर बनवायचे, तर हम्म. बी साठी प्रोडक्शन ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा बनवावी लागेल. कारण ए ची प्रोडक्शन ऑर्डर बनवताना सिस्टम विचारलं काय करेल की तुमच्याकडे बी चा स्टॉक आहे का, कारण तुम्ही म्हणताय की बी हा सेमी फिनिश आहे आणि तो तुम्हाला इन हाऊस बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी B1 आणि B2 हे 2 कंपोनंट आहेत. तर सिस्टमचं एक्सपेक्टेशन असं राहतं की बी प्रोडक्ट साठीची प्रोडक्शन ऑर्डर तुम्ही पहिल्यांदा क्रिएट करा, बी चा स्टॉक हम्म. अपडेट करा आणि बी हम्म. चा स्टॉक अपडेट झाल्यानंतर ज्यावेळी मी ए मटेरियलच्या अगेन्स्ट प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करेल, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट बी आणि सीज दिसेल, त्याच्यामध्ये B1 आणि B2 दिसणार नाहीत. का दिसणार नाहीयेत? हम्म. कारण सिस्टमचं कारण की एक्सपेक्टेशन त्याचे सब ते कॉम्पोनंट. बनवावे, हा त्याचे सब कंपोनंट आहेत. पण जर मी म्हणालो की बी हा प्रोडक्ट आहे, हा नाही का, हा रॉ मटेरियलच आहे, हा मग त्या रॉ हा. मटेरियल त्याचा बिल ऑफ मटेरियल असण्याचा प्रश्नच येत नाहीये. मग त्यामध्ये काय होईल, ए ची ज्यावेळी मी ऑर्डर क्रिएट करेल त्यावेळी ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जे कंपोनंट राहतील ते कोणते राहतील, बी आणि सी राहील, कारण दोन्ही पण हम्म. रॉ मटेरियल आहेत.
पण हा जर एखादा जर त्यातला सेमी फिनिश असेल तर सिस्टीमचं एक्सपेक्टेशन राहील की तुम्हाला त्याचा स्टॉक सिस्टीम मध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत त्याच्या बॉम्ब कंपोनंट सकट तुम्ही एक्सप्लोर नाही करू शकत. हे कधी होतं हा ज्यावेळी फॅन्टम असेंब्ली काही कंपोनंट वगैरे राहतात त्या केसमध्ये. आता फॅन्टम वगैरे काय ते पण मी तुम्हाला सांगतो. पण आता तात्पुरतं हे लक्षात घ्या की बॉम्ब कसा एक्सप्लोड होतो हे तुमच्या लक्षात आलं याच्या दोन्ही ह्याच्यावरून. हो हा ठीक आहे हे लक्षात आलं म्हटल्यानंतर ओके. तर हा पूर्ण माझा कॉपी झाला राईट. आता या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं आता आपण सगळं पाहूया की बाबा ह्याचं स्टोरेज लोकेशन कसं आलं काय आलं वगैरे. आता मी ह्याच्या मटेरियल मास्टरवरती हे जातो. आता आपण ह्याचा मटेरियल मास्टर रेकॉर्ड पाहूया काय आहे ते. समजून घ्या आपल्याला घाई नाही करायची इथे कारण एक्सपेक्टेशन काय आहे की हे जर तुम्हाला क्लिअर जर झालं तर ह्याला जास्त नाही फक्त सारखे सारखे मटेरियल बनवायचेच आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती जास्त काही नाही फक्त थेरोटिकली समजून घ्या हे काय आहे ते. MM03 मध्ये आलो. आता मी MM03 मध्ये का आलो हे मटेरियल आहे माझं 100-400 जे आपण प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करताना वापरलंय. एंटर म्हणाल्यानंतर सिस्टीम मला विचारतं की कोणता डेटा आहे काय आहे ते एंटर करा राईट. मटेरियल नो लँगर ऍक्टिव्हेट ओके ठीक आहे. याचा काही प्रोफाईल ऑन सिलेक्ट ओके मला हे काढू दे बरं. ठीक आहे बेसिक डेटा 1 वगैरे झालं. आता याच्यामध्ये मी हा बघा आता आपण पूर्ण डेटा बघत बघत जाऊया काय आहे ते. मटेरियल ग्रुप हा आहे बेस युनिट ऑफ मेजरमेंट EST आहे मटेरियल मास्टरमध्ये जे मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे सिस्टीमने काय केलं ज्यावेळी प्रोडक्ट ऑर्डर क्रिएट करतो त्यावेळी डायरेक्ट EST हे बेस युनिट ऑफ मेजरमेंट हे केलेलं आहे राईट पकडलेलं आहे. आता त्याच्यानंतर ह्या ग्रॉस वेट वगैरे ह्याचं जनरली इथे कुठे येत नाही प्रोडक्शन ऑर्डरमध्ये. बेसिक डेटा 2 मध्ये जर गेला तर बेसिक मटेरियल याच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन पण नाहीये. MRP 1 मध्ये जर गेला तर प्लांट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे. हे मटेरियल आहे माझं हे कसलं आहे तर मटेरियल माझं हे प्रोक्युरमेंट टाईप X आहे. याचा अर्थ काय हे मटेरियल मी इन हाऊस पण बनवू शकतो आणि बाहेरून पण आणू शकतो राईट. त्यामुळं मी ज्यावेळी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करायला गेलो त्यावेळी सिस्टमने मला अलाउ केलं. कारण X आपलं काय म्हणतं की तुम्ही ह्याची प्रोडक्शन ऑर्डर पण बनवू किंवा बाहेरून पण बनवून घेऊ शकतो. बोथ प्रोक्युरमेंट टाईप्स कोणते इन हाऊस आणि एक्सटर्नल. ओके त्याच्यामुळे आता प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन हे काय सिस्टमने मेंटेन केलेलं आहे 0001 ओके. त्याच्यामुळं सिस्टमने काय केलं गुड्स रिसिप्ट मध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर इथं स्टोरेज लोकेशन काय आलेलं आहे 0001 आलेलं आहे राईट. हे जर पाहिलं तुम्ही तर इथे 0001 स्टोरेज लोकेशन आहे राईट. आता हे झालं याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं शेड्यूल मार्जिन की किती आहे आपली 001 आहे. शेड्यूल मार्जिन की जर जनरल व्ह्यू मध्ये जर तुम्ही गेला तर इथे तुम्हाला दिसेल की शेड्यूल मार्जिन की ही मटेरियल मास्टर मधून कॉपी झालेली आहे 001. आता शेड्यूल मार्जिन की मध्ये जर तुम्ही ह्याला जर थोडंसं इथे जाऊन जर पाहिलं तर हे जे फ्लोट बिफोर प्रोडक्शन फ्लोट आफ्टर प्रोडक्शन जे आहेत हे सगळे आता 0001 आहे राईट हा वाला आहे. तर हा फ्लोट काय आहे की फ्लोट आफ्टर प्रोडक्शन किती आहे 10 सॉरी आपलं काय 0001 आहे ना हा ओके. हे बघा 01 आहे बरोबर. फ्लोट आफ्टर प्रोडक्शन किती आहे 1 डे हा आहे 2 दिवसाचा आणि हा रिलीज पिरियड किती आहे 5 दिवसाचा. म्हणजे सिस्टमने कॉपी केलेत बरोबर. फ्लोट आफ्टर प्रोडक्शन 1 डे आहे. फ्लोट बिफोर प्रोडक्शन 2 आहे. फ्लोट बिफोर प्रोडक्शन 2 1-5 2-1-5 हा डेटा पूर्णपणे कॉपी केलेला आहे आणि हाच डेटा जनरली प्रोडक्शन ऑर्डरच्या स्टार्ट आणि एंड डेट मेंट किंवा हे करण्यासाठी रिस्पॉन्सिबल राहतं. लक्षात आलं म्हणजे कळालं कुठला डेटा कसा कॉपी वगैरे झाला ते. आता जर समजा आता आपण MRP3 मध्ये जाऊया. MRP3 मध्ये गेल्यानंतर अवेलेबिलिटी चेक वगैरे असते. आता अवेलेबिलिटी चेक याचा अर्थ काय की ज्यावेळी मी 02 सिलेक्ट करतो त्यावेळी इंडिव्हिज्युअल किंवा मला वाटतं हा इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट आहे. याचा अर्थ काय होतो की ज्यावेळी मला ह्या मटेरियलची प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करताना सिस्टीम फक्त ही पर्टिक्युलर ऑर्डरच लक्षात घेणार की ऑर्डर बनविण्यासाठी माझ्याकडे अवेलेबल असणारे मटेरियल स्टॉकमध्ये आहेत का. इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट म्हणाले याचा अर्थ काय की ह्या एका प्रोडक्शन ऑर्डरसाठीच सिस्टीम फक्त चेक करणार की माझ्याकडे अवेलेबल आहेत का. जर समजा ह्या मटेरियलच्या खूप साऱ्या ऑर्डर्स वगैरे असतील त्यावेळी सिस्टीम काय करणार की मग सिस्टीम बघणार की समजा एखाद्या ऑर्डरसाठी आपल्याकडे मटेरियल अवेलेबिलिटी असेल तर त्या ऑर्डरसाठीच अवेलेबल दाखवणार आणि दुसऱ्यासाठी ते बाबा अनअवेलेबल दाखवणार कारण स्टॉकनुसार ह्या गोष्टी चेंज होत राहतात. म्हणजे कोणत्या ह्या जर सगळ्या मटेरियलचा माझ्याकडे इनफ स्टॉक जर असेल लेट से 100-410 जो कंपोनंट आहे तो माझ्याकडे 40 आहे. हे सगळे 40 क्वांटिटी आहेत
तर मी मग ह्याच्या बऱ्यापैकी जेवढ्या मला लागणार असते त्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन मी बनवू शकतो. लक्षात आलंय? हा. आणि नंतर आहे MRP 4. आता ह्याच्यामधला जो आहे तो स्ट्रॅटेजीज वगैरे म्हणा हे आपण नंतर बघूया. आता हे व्हर्जन इंडिकेटर. आता व्हर्जन इंडिकेटर काय आहे? प्रोडक्शन व्हर्जन यांनी मेंटेन केलेले आहे 001 002. पण प्रोडक्शन व्हर्जन आपल्या ह्याच्यामध्ये कॉपी झालेली नाहीये. ते मॅन्युअली असल्यामुळं कॉपी झालेली नाहीये. जर हे पाहिलं गुड्स सॉरी असाइनमेंट टॅब मध्ये आहे बहुतेक. नाही सॉरी जनरल मध्ये आहे का? हा नाही जनरल मध्ये पण नाही. कुठे गेलं? प्रोडक्शन व्हर्जन असाइनमेंट मध्ये असेल कंट्रोल मध्ये. नाही मास्टर डेटा सॉरी. मास्टर डेटा मध्ये जर बघितलं प्रोडक्शन व्हर्जन, कारण काय आहे सिलेक्शन ऑफ प्रोडक्शन व्हर्जन हे मॅन्डेटरी नाहीये इथे. जर तुम्ही हे जर पाहिलं इथं 2 मिनिटं, आता हे कुठे मेंटेन केलेलं राहतं व्हर्जन सिलेक्ट इंडिव्हिज्युअल सिलेक्शन मेथड. ओके, जर हे 1 आणि जर पाहिलं आपण तर ब्लँक काय म्हणतं सिलेक्शन बाय ऑर्डर क्वांटिटी. ओके, सिलेक्शन बाय एक्सप्लोजन डेट. जर 2 सिलेक्ट केलं नाही का, इथं जर 2 मेंटेन केलं ह्या मटेरियल मास्टर मध्ये सिलेक्शन मेथड मी जर 2 ठेवलं आणि ज्यावेळी मी प्रोडक्शन ऑर्डर वगैरे क्रिएट करेन त्यावेळी मला सिस्टीम विचारणार की तुम्ही मटेरियल मास्टर मध्ये ह्याचं जे सेटिंग आहे ते 2 ठेवलेलं आहे. आता फक्त ब्लँक आहे त्याच्यामुळं तुमची जी काही ऑर्डर क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही मल्टिप्लाय करा असं म्हणताय. पण ज्यावेळी 2 मेंटेन ठेवाल त्यावेळी इथे तुम्हाला प्रोडक्शन व्हर्जन दिसेल. अपडेट करावं लागेल. हे लक्षात आलं? 3 जर म्हटलं सिलेक्शन बाय प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे जस्ट म्हणालेलं आहे तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करू शकता. सिलेक्शन ओनली बाय प्रोडक्शन व्हर्जन ज्यावेळी म्हणता त्यावेळी तुम्हाला पर्याय नसतो. तुम्हाला ते आयदर सांगावंच लागतं की बाबा माझ्याकडे प्रोडक्शन ऑर्डर मध्ये ग्रुप कोणता कॉल होणार आहे, 1 चा होणार आहे का बाबा बॉम्बचा जो आहे तो 1 आणि 2 वाला होणार आहे. हे ज्यावेळी तुम्ही 3 हे जे मेंटेन ठेवता मटेरियल मास्टर मध्ये सिलेक्शन मेथड मध्ये त्यावेळी तुमच्या इथल्या सेटिंग्स चेंज होतात. कारण त्यावेळी तुम्ही प्रोडक्शन ऑर्डर बनवता आणि सिस्टीमला हे कळतं की अरे ह्यांनी ही सेटिंग 3 ठेवलेली आहे त्यामुळं ह्या लोकांना इथे प्रोडक्शन व्हर्जन देणं हा मस्ट आहे. हे लक्षात घ्या. हे आपण पाहूया. लक्षात आहे तुमच्या? मी तुम्हाला ह्याच्यातला डेटा आणि मटेरियल मास्टर मधला तुम्हाला सांगून देतोय की कसं आहे काय आहे ते. ठीक आहे, हे झालं. आता याच्यानंतर फोरकास्टिंगची आपल्याला गरज नाही. वर्क शेड्युलिंग व्ह्यू मध्ये. आता वर्क शेड्युलिंग व्ह्यू मध्ये जर तुम्ही पाहिलं प्रोडक्शन सुपरवायझर 101 कॉपी झालाय राईट. आता प्रोडक्शन सुपरवायझर हाच आहे का तो प्लॅनर ग्रुप? 2 मिनिटं, हाच मास्टर डेटा म्हटलं हाच असेल. प्रोडक्शन सुपरवायझर जनरली हा प्रोडक्शन सुपरवायझर म्हणजे कोणी जो तिथे काम करणारा असतो ना तो पर्सन असतो राईट. तो 101 आहे. आता प्रोडक्शन शेड्युलिंग प्रोफाईल मेंटेन ठेवलेला नाहीये. प्रोडक्शन स्टोरेज लोकेशन 0001 हा पण गुड्स रिसिप्ट साठी रिस्पॉन्सिबल राहतो. तोच आपल्याला इथे दिसतोय गुड्स रिसिप्ट मध्ये 001 ठेवलेला राईट. ही सेटिंग्स त्याच्यासाठी रिलेव्हंट आहे हे लक्षात घ्या. ओके, प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन ठेवलेला आहे. सिरियल नंबर प्रोफाईल आहे ह्याची आता गरज नाही आपण नंतर पाहूया. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मी काय केलं आता ही प्रोडक्शन ऑर्डर रिलीज क्रिएट करून दिली. आता हे क्रिएटेड म्हटल्यानंतर फक्त लक्षात घ्या हे जे स्टेटसेस आहेत हे स्टेटसेस तुम्हाला डिटेल इथे कळेल की ही CRTD म्हणजे काय, प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट झालेली आहे. प्री कॉस्टेड म्हणजे बाबा तिचं इनिशियल कॉस्टिंग झालेलं आहे. CSCR म्हणजे ज्यावेळी आपण प्रोडक्शन ऑर्डर सेव्ह करताना आपल्याला एरर आलेला की कॉस्ट कॅल्क्युलेशन मध्ये काही सेटिंग्स व्यवस्थित मेंटेन नसल्यामुळे त्याच्यामध्ये एरर आलेला आहे. तर त्याचं हे जे काही स्टेटसेस आहेत हे काय म्हणतात, हे ऍक्टिव्ह स्टेटसेस म्हणतात. हे लक्षात घ्या. हे जे टिक केलेलं आहे ते ऍक्टिव्ह स्टेटसेस. मिनिंग दॅट हे सगळे स्टेटसेस तुम्हाला इथे पाहायला मिळतात. CRTD प्री कॉस्टेड, परत एरर इन कॉस्ट कॅल्क्युलेशन, मटेरियल अवेलेबिलिटी नॉट चेक्ड आहे, सेटलमेंट रूल क्रिएटेड. ओके, ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्या राईट. आता ह्याचा संबंध संपला. म्हणजे मास्टर डेटा कसा कॉल झाला, कोणता डेटा मटेरियल मास्टर मधून आला, मास्टर डेटा कसं उचललं, प्रोडक्शन व्हर्जन काय आहे, कोणतं स्टोरेज लोकेशन बाय डिफॉल्ट या मटेरियलसाठी गुड्स रिसिप्ट साठी रिस्पॉन्सिबल आहे. ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्याला मटेरियल मास्टर मधून येते. त्यामुळे मटेरियल मास्टर क्रिएट करत असताना अकॉर्डिंग टू द फिनिश मटेरियल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह कराव्या लागतात. कारण त्याच गोष्टी परत प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करताना बाय डिफॉल्ट आपल्याला लागतात. लक्षात आलं? आता जर तुम्ही हे जर पाहिलं मटेरियल मास्टर मध्ये MRP 1 व्ह्यू मध्ये जाऊ आपण. MRP 1 व्ह्यू मध्ये आल्यानंतर इथे बघा एक जे इंडिकेटर होतं बॅकफ्लशचं राईट. हे बॅकफ्लशचं इंडिकेटर काय आहे आठवते तुम्हाला? मी बॅकफ्लश इंडिकेटर म्हणजे काय म्हणालेलं
की ऑलवेज बॅक फ्लश, ऑलवेज वर्क सेंटर डिसाइड्स वेदर टू बॅक फ्लश. आता हे जे मटेरियल, हे जे सेटिंग आहे, हे कुठल्या मटेरियलसाठी आहे? 100-400. ओके. आता जर आपण ह्याचा जर बॉम्ब कंपोनंट व्ह्यू जर पाहिला आणि ह्या बॉम्ब कंपोनंट व्ह्यू मध्ये जर तुम्ही हे सगळे मटेरियल पाहिले, 100-410, 100-420, नाही का, हे सगळे मटेरियल झाले. एक्सपेक्टेशन काय आहे की एखादं मटेरियल मी जर एखाद्या मटेरियलच्या असेंब्लीसाठी जर यूज करत असेल, लेट से हे जे काही रॉ मटेरियल्स वगैरे आहेत, हे रॉ मटेरियल्स मी यूज कशात करणार आहे? माझं हे फिनिश प्रोडक्टचं मटेरियल बनवण्यासाठी. त्यामुळं ज्यावेळी मग ह्या मटेरियलच्या 100-410च्या मटेरियल मास्टरमध्ये जर मी पाहिलं की बॅकफ्लशची काही सेटिंग मेंटेन केलेली आहे का? आता जनरली राउटिंग मध्ये सुद्धा इथे असते. आता इथे या लोकांनी बॅकफ्लश इंडिकेटर ठेवलेलं नाहीये. नाही, सॉरी, बॅकफ्लश हे आहे. बॅकफ्लशचं म्हणजे ह्या मटेरियलसाठी, कुणाच्याच मटेरियलसाठी बॅकफ्लशचं इंडिकेटर मेंटेन नाहीये. त्याच्यामुळं जर तुम्ही हे जर इंडिकेटर ह्या मटेरियल मास्टरमध्ये मेंटेन ठेवलं, तर हे मटेरियल जिथं जिथं यूज होईल, जर 1 ठेवलं, तर जिथं जिथं यूज होईल तिथे त्याचा स्टॉक आपोआप कन्झ्युम होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती कन्झम्पशनवरती लक्ष देण्याची गरज नाहीये, जर तुम्ही ह्या सेटिंग्स मेंटेन केल्या तर. आता वर्क सेंटर डिसाइड्स वेदर टू बॅकफ्लश. ओके. वर्क सेंटर मध्ये सुद्धा एका ठिकाणी बॅकफ्लश इंडिकेटर राहते. वर्क सेंटर म्हटल्यावर कसं राहणार आता की आता वर्क सेंटर म्हटल्यानंतर बघा, वर्क सेंटर डिसाइड्स वेदर टू बॅकफ्लश. आता फॉर एक्झाम्पल जर मी इथे जर आलो, आता हे माझं ऑपरेशन आहे, राउटिंग मध्ये आलो मी. ओके. वर्क सेंटर माझं 1410 आहे, राईट. आणि जर समजा ह्या ऑपरेशनला जर इथं तुम्ही पाहिलं, कंपोनंट अलोकेशन हा जो आहे, हा जो टिक आहे तो कंपोनंट अलोकेशन. याचा अर्थ काय आला की हे जे कंपोनंट आहेत, हे ह्या मटेरियलचा जो बिल ऑफ मटेरियल आहे, त्याचे सर्व कंपोनंट ऑपरेशन 10 ला असाइन आहेत. जर तुम्ही ऑपरेशन 10चा कंपोनंट ओव्हरव्ह्यू जर पाहिला, नाही का, किंवा काय म्हणू आपण त्याला, हे झालं कंपोनंट ओव्हरव्ह्यू जर पाहिला इथं, तर हे जे सगळे मटेरियल जे असाइन केलेले आहेत ते कुठल्या ऑपरेशनला केलेले आहेत असाइन? हे पहा, इथे दिसतंय ऑपरेशन 10, 10, 10, 10. हे सगळे मटेरियल 10 ऑपरेशन 10 ला असाइन केलेत. हे जे आहेत आयटम आहेत. आणि जर मी इथे जर आलो, तर मला इथं दिसतंय की हे माझं ऑपरेशन 10 आहे, राईट. मी इथं जाताना ऑपरेशन ओव्हरव्ह्यू मध्ये आलोय, हे वरती लक्ष द्या, ऑपरेशन ओव्हरव्ह्यू. तर हे जे सगळे ऑपरेशन 10 ला माझे सगळे मटेरियल असाइन केलेले आहेत, हे मला कळतं कसं? तर इथं कंपोनंट अलोकेशन हा जो टॅब आहे इथं टिक आहे. जर समजा हे सगळे कंपोनंट मी जर ऑपरेशन 20 ला असाइन केले, मला हे कुठं करावं लागेल? राउटिंग मध्ये जाऊन करावं लागेल. तुमच्या लक्षात आलं? राउटिंग मध्ये मी जेव्हा आपण वाटलं सर अजून एक करून बघूया, की ज्याच्यामध्ये मी काय करेन, 100-400 हे जे माझं मटेरियल आहे त्याच्या राउटिंग मध्ये जाऊन मी हे सर्व कंपोनंट ऑपरेशन 20 ला असाइन करेन. आणि ज्यावेळी मी 100-400 साठी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करायला जाईल, त्यावेळी मला प्रोडक्शन ऑर्डर मध्ये फरक दिसेल की हे जे कंपोनंटचं टिक जे आहे ते माझं ऑपरेशन 20 ला आलंय. आणि ज्यावेळी मी कंपोनंट सिलेक्ट करेल, त्यावेळी मला असं दिसेल की ऑपरेशनच्या कॉलम मध्ये सगळ्या ठिकाणी 20-20 आहे. म्हणजे हे मटेरियल आहेत, राईट. आणि हे मटेरियल कोणत्या ऑपरेशनला असाइन आहेत? 20-20-20. पण हे कधी शक्य आहे? ज्यावेळी तुम्ही तुमचा मास्टर डेटा त्याप्रमाणे सेट कराल. म्हणजे जर समजा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डेटचं सेटिंग 15th असं दाखवत असाल, 15th जून, नाही का, म्हणजे कसं नाही, DDMMYY असं दाखवत असाल, आणि जर तुम्ही चेंज केलं की बाबा मला YYMMDD पाहिजे असेल, तर तुम्हाला यासाठी काय करावं लागेल? सेटिंग मध्ये जाऊन हे चेंजेस करावे लागतील, राईट. तेव्हा कुठं तुम्हाला फ्रंट एंडला दिसेल. सेम कन्सेप्ट याचा आहे की तुम्हाला जर ह्या गोष्टी जर चेंजेस करायच्या राहतील, तर हे ऑपरेशन अलोकेशन वगैरे कुठं करावं लागतं? तर ऑपरेशन मध्ये करावं लागतं, राउटिंग मध्ये करावं लागतं, राईट. मग आता आता आपल्याला इथं काय होतं, आपण एक कशावर डिस्कशन चालू केलेलं, तर इथं वर्क सेंटर डिसाइड्स वेदर टू बॅकफ्लश. आता मी जर समजा हे मटेरियल ह्या ऑपरेशनला वापरलेलं आहे, आपण कंपोनंट मध्ये आहोत. आता जर समजा हे जे मटेरियल आहे, आता हे जे वर्क सेंटर आहे, कुठलं वर्क सेंटर कुठे गेलं, 2 मिनिटं. आता माझा ऑपरेशन ओव्हरव्ह्यू आहे, राईट. आता जर वर्क सेंटर मध्ये जर 1410 ला, आता इथं आपली सेटिंग काय होती की वेदर वर्क सेंटर डिसाइड्स वेदर टू बॅकफ्लश, वर्क सेंटर डिसाइड्स वेदर टू बॅकफ्लश. आता जर आता बघा, ह्या ऑपरेशन 20 ला जर मी सगळे कंपोनंट असाइन केले, राईट, ह्याचा अर्थ काय झाला की 1410 वर्क सेंटरला, ह्या वर्क सेंटरवरती हे ऑपरेशन होणार आहे. आणि हे एक सेटिंग आपलं मटेरियल मास्टर मधलं काय म्हणतंय की हे जे सगळं आहे हे वर्क सेंटरवरती डिपेंड आहे. वर्क सेंटरवरती डिपेंड आहे याचा अर्थ काय की ह्या वर्क सेंटरला जर मी डबल क्लिक केलं, डबल क्लिक केल्यानंतर इथे बघा बॅकफ्लशचा कुठेतरी इंडिकेटर आहे. जर मी हे इंडिकेटर जर ऑन केलं,
हे इंडिकेटर माझं ऑन आहे आणि हे वर्क सेंटर माझ्या ऑपरेशन मध्ये वापरतोय आणि इथं माझी सेटिंग जर जर 2 असेल त्यावेळी सिस्टीम काय म्हणते की जो काही आपलं फिनिश मटेरियल किंवा फिनिश मटेरियलसाठी नाही, बॉम्ब मटेरियलसाठी ही सेटिंग 2 असेल त्यावेळी सिस्टीम काय म्हणते, हे मटेरियल वर्क सेंटर डिसाइड करणार आहे की कुठं आहे आणि हे मटेरियल कोणत्या ऑपरेशनला असाइन आहे, तर ऑपरेशन 20ला. ऑपरेशन 20 कोणत्या वर्क सेंटरमध्ये आहे, तर 14-10ला. 14-10ला ही सेटिंग मेंटेन आहे का, असेल तर हे मटेरियल ह्या वर्क सेंटरला आलं, ह्या 2 सेटिंग मॅच झाल्या की हे मटेरियलचं कन्झम्पशन होणारच. तुम्हाला कन्झम्पशन करायची गरज नाही. हे लक्षात घ्या. लक्षात आलं? बघा, म्हणजे प्रोडक्शन ऑर्डर मधून सुद्धा मी हा सगळ्या डेटाला जाऊ शकलो. म्हणजे मी वर्क सेंटरला डबल क्लिक केलं तर मला वर्क सेंटरचा डेटा ओपन होतोय, राईट. ऑपरेशन वरती डबल क्लिक केलं तर मला ऑपरेशनचा डेटा मेंटेन होतोय. इव्हन मास्टर डेटा टॅब मध्ये जर आलो तर मला ह्या सगळ्या डिटेल्स वगैरे दिसत आहेत की ह्याचा हे कुठं आहे मास्टर डेटामध्ये, की याचा बॉम्ब कोणता आहे, काय आहे, ह्या सगळ्या डेटा वगैरे होतात. त्यामुळे प्रोडक्शन ऑर्डर मधून सुद्धा मी प्रत्येक मास्टर मटेरियल, मास्टर डेटा, आपलं बिल ऑफ मटेरियल, राउटिंग, ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. म्हणण्याचा अर्थ काय, की ज्यावेळी मी हे प्रोडक्शन ऑर्डर बनवतोय फिनिश मटेरियलच्या अगेन्स्ट, त्यावेळी जो काही मास्टर डेटा आहे, मटेरियल मास्टर असेल, बिल ऑफ मटेरियल असेल, राउटिंग असेल, हा सगळा डेटा आपण मेंटेन केलेला तो डेटा ऍज इट इज प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कॉल होतो. लक्षात आलंय? बरं, ठीक आहे. माझं फक्त हेच आहे की आजच्या पुरतं एवढंच डायजेस्ट करा, हे काय आहे कसं आहे त्या पद्धतीने. लक्षात आलं? आता तुम्हाला म्हणजे करायचंय काय तुम्हाला, आता मे बी तुम्ही जे काही बनवलेले असतील, राईट, पहिली गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही मटेरियल बनवलेले असतील, तुम्ही त्याच्यासाठी लगेच करायला जाऊ शकणार नाही. पहिली गोष्ट त्याच्यासाठी शक्य होणार नाही तुम्हाला की हे होईल, कारण तो मटेरियल काय म्हणणार, समजा आपण आता फॉर एक्झाम्पल लेट्स से आपलं एखादं मटेरियल लक्षात आहे तुमच्या, आपण CO01 मध्ये आहे मी, कोणतं मटेरियल आहे? मी प्लांट PH0 घेतलेला होता आणि PH01 वगैरे मटेरियल आहे. बरोबर, ठीक आहे. PH0 आहे का, हाय घेतलेला? तो प्लांट आहे. प्लांट आहे. आणि मटेरियल कुठलं आहे? PH PH 00. PHO हे PH0AF आहे. हा, हा, तो फिनिश आहे. बर, ठीक आहे. हा, आता जर हो. बघा मी हे म्हणालोय प्लांट माझा हा आहे. आता मी ज्यावेळी प्रोडक्शन ऑर्डर टाईप म्हणतोय PP01, त्यावेळी सिस्टीम मला एरर देणार. काय देणार? काय म्हणणार? ऑर्डर टाईप डिपेंडंट पॅरामीटर्स आर नॉट मेंटेन. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे ते आर मिसिंग फॉर ऑर्डर टाईप PP01 इन. प्रोडक्शन शेड्युलिंग मध्ये आपण वर्क शेड्युलिंग मध्ये मेंटेन नाही केलेलं. बरोबर. आता जर तुम्ही इथं पाहिलं, ऑर्डर टाईप डिपेंडंट पॅरामीटर्स आर मिसिंग फॉर ऑर्डर टाईप PP01 इन प्लांट PH0. ओके. आता जर मला इथून पुढे जर पुढच्या स्क्रीन पर्यंत यायचं असेल ना, तर मी तुम्हाला दाखवतो कसं करून काय करायचं. आता आपल्याला काय करायचंय, मी हे दुसरी स्क्रीन ओपन करतो. तुमचा प्लांट आहे PH-0. ओके. मी काय करणार, SPRO मध्ये जाणार. SPRO मध्ये गेलो, राईट. गेल्यानंतर मला आता ऑर्डर टाईप आहे माझं, नाही का, PP01 हा नॉट मेंटेन म्हणतोय. मला कुठं जायचंय, प्रोडक्शन मध्ये जायचंय. प्रोडक्शन कुठं आलं, प्रोडक्शन इथे आलं, राईट. प्रोडक्शन आल्यानंतर सिस्टीम मला काय विचारतंय, बेसिक डेटामध्ये जाणार मी. ओके. प्रोडक्शन मध्ये येतो. प्रोडक्शन मधून परत मला जायचंय शॉप फ्लोर कंट्रोलला, कारण ऑर्डर टाईप ज्या गोष्टी असतात त्या शॉप मध्ये आलं. थोडक्यात असं लक्षात ठेवायचं की प्रोडक्शन ऑर्डर ही शॉप फ्लोर मध्ये असते, त्यामुळे मला शॉप फ्लोर कंट्रोल जायचंय. ओके. परत ह्याच्यामधला मास्टर डेटा कुठला आला, तर ऑर्डर. ओके. आता डिफाईन ऑर्डर टाइप्स. ओके. आता ऑर्डर टाइप्स तर डिफाईन केलेले आहे आपण, PP01 आहे. आता फक्त एरर काय होता आपल्याला, की जर तुम्ही पाहिला एरर, तर एरर काय म्हणत होता, मटेरियल मध्ये मेंटेन नाही केलेलं असं. नाही मटेरियल मध्ये नाही, 2 मिनिट परत एकदा करतो. हा, ऑर्डर टाइप डिपेंडंट पॅरामीटर्स आर मिसिंग फॉर ऑर्डर टाइप PP01 इन प्लांट PH01. तुम्ही तुमच्या प्लांटच्या सेटिंग मध्ये हे कुठं दाखवलेलंच नाहीये की PP01 तुम्हाला वापरायचे, राईट. मग आता बघा, डिफाईन ऑर्डर टाइप PP01 आपली डिफाईन केलेली आहे आपण. आता डिफाईन ऑर्डर टाइप डिपेंडंट पॅरामीटर मध्ये जर तुम्ही गेला, तर सिस्टम इथे काय म्हणतं की हा, आता प्लांट 01 साठी ऑर्डर टाइप माझी PP01 आहे, पण आपल्या आपल्या प्लांटसाठी कुठे आहे, आपल्या प्लांटसाठी तर नाहीच आहे. मग जर समजा मी ही एंट्री सिलेक्ट केली आणि ही कॉपी केली, आणि माझा प्लांट कोणता आहे इथे, PH0. PH हा प्लांट आहे, राईट. ऑर्डर टाईप मला सेम ठेवायचे, ऑर्डर टाईपचा मला इश्यू नाहीये, राईट.
मी आहे असं एंटर करत गेलो. ओके, हा. रिडक्शन स्ट्रॅटेजी 0 नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, हे केलं. एंट्री 01 ह्याची गरज नाहीये, एमआरपी कंट्रोलरच नाही आपल्या प्लॅन मध्ये मेंटेन केलेला, त्यामुळे सिस्टमने मला तो एंटर दिला. ठीक आहे, सबस्टिट्यूट शेड्यूलर पण नाहीये कारण ही प्लांट स्पेसिफिक फील्ड आहे. ओके, नंबर ऑफ एंट्रीज कॉपीड. ठीक आहे, मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर मला सिस्टम परत एकदा हे विचारणार. राईट, हे झालं, सेव्ह झालं माझं. मी ह्याच्यातून बाहेर आलो. आता बघा, ज्यावेळी मी ती एक हर्डल दूर केला आता, आता ज्यावेळी मी हे करायला जाईल ना, आता सिस्टम मला हा एरर देणार नाही. बघायचंय, कारण आपण काय केलं बघा इथं, ऑर्डर टाईप डिपेंडंट पॅरामीटर्स आर मिसिंग फॉर ऑर्डर टाईप. PP01 हे जे पॅरामीटर्स होते हे प्लांट PH0 जो आपण काही नव्याने प्लांट डिफाईन केलेला होता, तर त्याच्यामध्ये आपण मेंटेन केलेले नव्हते. पण आता मी जर एंटर केलं, काय म्हणतोय, मटेरियल PH0 कॅन नॉट बी प्रोड्यूस इन हाऊस. ओके, तुम्ही हे मटेरियलचं काहीतरी हे केलं वाटतं. 2 मिनिटं. टाईपच सिलेक्ट केला होता. बघू ना आपण काय काय ठेवलंय. MM02 PH-04 आहे ना. PH डॅश डॅश 0F फिनिश म्हणून. ठीक आहे, आता तुम्ही हे मटेरियल ह्याच्यासाठी बनवलेलं आहे ना, प्लांट आपला PH-01. डेटा इज नॉट मिक्स PH01. PH0 प्लांट साठी. 2 मिनिटं थांबा. हा, ओके. PH0 आणि स्टोरेज लोकेशन फिनिशचं 1 जे नाही गरज नाही. P001. ओके ओके, आता मी MRP1 मध्ये आलो. MRP1 मध्ये लेट्स से इथं ईच आहे, ई मेंटेन केलाय. प्लांट डिलिव्हरी टाइम शेड्यूलिंग. ओके, 1 धरूया. मटेरियल PH-0F कॅन नॉट बी प्रोड्यूस इन हाऊस. त्याची एक सेटिंग कुठली तरी आहे ती आपल्याला अलाउ करणं झालं. 2 मिनिट. वर्क शेड्यूलिंग व्ह्यू, ह्याचा वर्क शेड्यूलिंग व्ह्यू मेंटेन आहे का? नाही. नाहीये का? 2 मिनिट. क्रिएट मध्ये जायचं, इमिजिएटली आता PH-0F हे आपलं मटेरियल आहे, राईट? इंडस्ट्री कुठलं होतं? फार्मास्युटिकल होतं का? फार्मास्युटिकल. लास्ट मटेरियल टाईप कुठला घेतलेला? फर्ट ना? फिनिश. कुठला, FEHK का FERT घेतलं? FERT. ओके, आणि हे मटेरियल आपलं सेम आहे कारण एक्सटेंड करायचं ना आपल्याला. PH-0F. ओके, आता मी सिलेक्ट व्ह्यू म्हणतो आणि कोणता आहे, मी पहिल्यांदा डिसिलेक्ट ऑल करतो. मला पाहिजे वर्क शेड्यूलिंग व्ह्यू. ओके, द मटेरियल व्ह्यू एक्सटेंडेड. ओके, मेंटेन केला आणि सेव्ह केलं. ओके, एकदा चेंज करून एकदा बघतो सगळं आहे का व्यवस्थित. डिफॉल्ट सेटिंग, बेसिक डेटा 1, बेसिक डेटा 2, MRP1, MRP2, MRP3, MRP4. प्लांट स्टॉक एक घेतो. स्टोरेज लोकेशन, ठीक आहे, हे बाय डिफॉल्ट घेत आहे तर हे इथून काढून टाकतो. PH-01 आणि हे डिफॉल्ट सेटिंग करतो म्हणजे प्रत्येक वेळेची गरज नाही पडणार. ठीक आहे, MRP1 मध्ये आलो, MRP2 मध्ये, MRP मध्ये, मध्ये. ठीक आहे, प्रोडक्शन वर्जन झालं आणि प्लांट स्टॉक एकदा बघूया. ठीक आहे, येस. आता जर नाही आला तर मला पाहावे लागतील कॉस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. CO01 PH-0F. तोच एरर काय येतोय? इन हाऊसच्या सेटिंग्स तर आपण सगळ्या पाहिल्या. You have tried to create a production order for material. However, the material type for this material does not allow.
एंटर अ मटेरियल विथ मटेरियल टाईप दॅट अलाउज इन हाऊस प्रोडक्शन. ज्यावेळी तुम्हाला असा एरर येतो ना त्यावेळी हा मेसेज नंबर कॉपी करायचा आणि सरळ गुगलमध्ये जायचं आणि गुगलमध्ये सर्च करायचं सीओ कॅन नॉट बी प्रोड्यूस इन हाऊस. मग आता ह्याच्यातल्या बऱ्यापैकी रिलेव्हंट एरिया थोडा पाहायचा की बाबा कुठली सेटिंग आपली मिसिंग आहे का. आता जर समजा हे कॅन नॉट बी मेसेज CO046 हा वाला होता खालचा राईट का रिलेव्हंट आहे ना हे CO046 एरर. मग आता जनरली काय येतं तर हे तर लोकांना आलेलं आहे. डायग्नोसिस यू हॅव ट्राय टू क्रिएट अ प्रोडक्शन ऑर्डर फॉर हाऊएवर द मटेरियल टाईप प्रोसिजर एंटर मटेरियल विथ रीड मोर. जनरली कधी कधी रीड मोर अरे यार ते हे घेऊन जाणार शिक आहे हे नाही करणार आपल्याला लगेच 2 मिनिटं. You have tried to create a production order for a material. However, the material type for this material. Error message आहे CO046. यांनी ह्याचं रिझोल्युशन काही दिलंच नाही. मटेरियल क्रिएट करताना मे बी काहीतरी इश्यू झाला असावा पण मटेरियल टाईप दॅट अलाउज इन हाऊस प्रोडक्शन. आता इन हाऊस प्रोडक्शन म्हटल्यानंतर आपण तुम्ही पाहिलं असेल आपण ई तर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये नाही का. आता जर हे पाहिलं MRP1 अजून कुठला मध्ये व्ह्यू आहे होतं. की जो आपल्याला अलाउ करण्यात आलाय. Material does not exist stage location. Material does not exist in the storage location. Okay, हे प्लांट साठीच आहे का. PH-01 मी हे डिफॉल्ट सेटिंग सेव्ह करतो. इथे MRP कंट्रोलर मेंटेन केलेला आहे. MRP2 स्टोरेज लोकेशन साठी स्पेशलची गरज नाहीये. प्रोडक्टची गरज नाहीये. JR प्रोसेसिंगची गरज नाहीये. MRP3 पण ची नाहीये. MRP4 वर्क शेड्युलिंग व्ह्यू पण आपला आहे. इश्यू आला. मी 2 मिनिटं काय करतो सेल्स डेटा पण घेतो. आता सेल्स डेटा कॉपी करावा लागेल ना तर ठीक आहे 1000 प्लांट पासून पण कॉपी करूया. वर्क शेड्युलिंग व्ह्यू वेंडर प्लांट स्टेटस स्टोरेज. हे जनरली आपण नाही करत पण याच्यामुळे पण कधी कधी इश्यू येऊ शकतो. बघूया आता येते का. /CO01 म्हटलं आपलं PH-01 प्लांट आपला तो आहे. बरोबर ठीक आहे कल्याण मी काय करतो हे पाहतो एरर काय आहे कारण हा जनरली इन हाऊस म्हटल्यानंतर आपलं फक्त ईच आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही यायला हवा. पण ठीक आहे तुमच्या लक्षात आलं की आपण ऍटलिस्ट फ्लो तरी समजून घ्या. बाकी हे कॉन्फिगरेशन कसे करायचे मटेरियल ऑर्डर टाईप कोणती बनवायची ती कोणत्या प्लांटला एक्सटेंड करायची आपण जे मटेरियल क्रिएट केलेलं आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगतो. आणि जवळपास आपण प्रोडक्शन ऑर्डर रिलेटेड एक दोन आठवडे तर आपण पूर्णपणे घेणार आहोत. त्याच्यामुळे ह्याच्यामधल्या बल्क मटेरियल असेल किंवा आपलं काय म्हणू त्याला मग अशा आपण जे बघितलं इंडिकेटर नाही का ते इंडिकेटर वगैरे सगळं आपण ते पण पाहू. त्याच्यानंतर ह्याच्यातले शेड्युलिंग फ्लोट कसे क्रिएट करतात कसे पकडते सिस्टम डेट कोणती सिलेक्ट करते कंपोनंट अलोकेशन कसं करतो आपण देन स्टोरेज लोकेशनचा काय इम्पॅक्ट होतो. आपण हे जस्ट फक्त आता स्टार्ट केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला गुड्स रिसेप्ट झाल्यानंतर हा जो स्टॉक आहे जो फिनिश मटेरियलचा स्टॉक आहे तो त्या स्टोरेज लोकेशनला येतो कसा ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे पाहूया. ठीक आहे आजच्यासाठी फक्त ह्याच्यावरनं फक्त प्रॅक्टिस करा काय मी जे म्हणजे डेटा वगैरे अनालाइज करा की डेटा कसा गेला काय गेला ते